नमस्कार मित्रांनो, सीताफळाच्या बागेमध्ये आहोत आपण आणि झाडांना कशा प्रकारे फूट धरलेली आहे, कशा प्रकारे फ्लॉवरिंग झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। खूप चांगल्या प्रमाणात झाडांना फ्लॉवरिंग झालेली आहे, कळ्या धरलेल्या आहेत। जितके पण झाडं आहेत शेतामध्ये त्या सगळ्यांनाच चांगली फ्लॉवरिंग झालेली आहे, चांगल्या प्रकारे कळ्या धरलेल्या आहेत। सगळेच झाडं अशी आहेत आणि मुख्य हे पण आहे की जितक्या जास्त प्रमाणात फुलं लागलेली आहेत तितक्या प्रमाणात जास्त प्रमाणात ड्रॉपिंग पण झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कळ्या गळलेल्या आहेत झाडाच्या। खूप प्रमाणात गळ होऊन राहिली याची सध्या प्रत्येक झाडाखाली खूप जास्त प्रमाणात गळ दिसत आहे आणि ही गळ थांबवण्यासाठी आपल्याला फवारा घ्यायचा आहे एक मित्रांनो। सगळ्यात आधी ब्लोअर भरून घेत आहे, 600 लिटरचं ब्लोअर आहे हे। ट्रॅक्टरच्या साहाय्याने फवारा करायचा आहे आपल्याला। तर ब्लोअर अशा प्रकारे भरून घेतल्यानंतर औषध बनवणं सुरू आहे। औषध झाली आहे तशी बनवणं पूर्ण आणि आता ही ब्लोअरमध्ये टाकणं झाली की चांगलं फिरवून घ्यायचं आहे औषध, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे। ब्लोअरनेच मिक्स होऊन जाते हे अशा प्रकारे। आणि आता फुलगळीसाठी कोणती कोणती औषध घेतलेली आहेत ते मी सांगतो। पहिले घेतलेले आहे झिंक EDTA 600 ग्राम 600 लिटरला। दुसरे घेतलेले आहे कॅल्शियम EDTA 600 ग्राम 600 लिटरला। तिसरे आहे बोरॉन 600 ग्राम 600 लिटरला। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्लॅनोफिक्स 120 मिली 600 लिटरला। आणि FCT आहे स्टिकर 300 मिली 600 लिटर पाण्याला। तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे औषध मिक्स करून सोबत घेतलेले आहे सगळे औषधी, जेणेकरून आपली फुलगळ काही प्रमाणात तरी थांबली पाहिजे, जास्तीत जास्त चांगला रिझल्ट भेटला पाहिजे ही अपेक्षा करून आज आपण फवारणी घेत आहोत ही। तर अशा प्रकारे आता फवारणी होत आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। एकदम चांगल्या प्रकारे फवारणी होत आहे। ब्लोअरच्या आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण जर अशी फवारणी केली तर सगळे झाड ओले चिप होते, एकसारखा फवारा होतो आणि कुठेही शंकाचं काम नाही। जरी व्हिडिओमध्ये दिसत असलं फवारा कमी जास्त होतो तर तसं काही नाही आहे, एकसारखा फवारा होऊन जातो हा। ह्या सगळ्या ज्या औषधी आहेत घेतलेल्या आम्ही मित्रांनो त्या सगळ्या चांगल्या आहेत, ब्रँडेड आहेत आणि याचा रिझल्ट एकदम चांगला येईल अशी आशा करूया आपण। आणि काही दिवसांनी म्हणजे 12 ते 15 दिवसांनी परत एक स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला फुलकळीसाठी आणि सेटिंगसाठी। तर तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे। तुम्ही बघा आता कशा प्रकारे चांगला फवारा होता आहे, हा एकदम सारखा फवारा होते, शंकेला काही वाव नाही आहे। आणि 10 एकरात 3.5 टाक्या पडतात, म्हणजे जवळपास 2000 लिटर पाणी पडते मित्रांनो अशा प्रकारे। याच्या आधी पण मी एक फवारा घेतला होता सीताफळावरती आणि त्याच्यामध्ये मी रोको बुरशीनाशक घेतलं होतं, सोलोमन घेतलं होतं आणि 05234 घेतलं होतं प्लस स्टिकर असं घेऊन एक फवारा मारला होता। त्याचा एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो। आणि आता हा दुसरा फवारा आहे आणि ही जी फवारणी चालू आहे आता ही 20 लिटरच्या बॅटरी पंपाने चालू आहे। आणि ही झाडं पूर्ण आता राहिलेली झाडं आहेत ही सगळी फवारणं चालू आहे, तुम्ही बघू शकता। काय होते ट्रॅक्टरमुळे धुऱ्यातली जी झाडं आहेत आणि काही ठिकाणी तिकडे व्यवस्थित स्प्रे होत नाही, त्याच्यामुळं पंपाने स्प्रे घ्यावं लागते मला। तर अशा प्रकारे मग मी दर फवारणीच्या वेळेस जे झाडं सुटतात त्याने अशा प्रकारे फवारणी करून घेत असतो, म्हणजे जेणेकरून औषधी पूर्ण झाडांवर आली पाहिजे। ठीक आहे तर मित्रांनो